ते रबर बॉल क्रिकेट असेल किंवा टेनिस बॉल क्रिकेट मध्ये असेल, कौशल पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. याला मात्र स्विचिट रिव्हर्स फटका खेळलेला आहे आणि चेंडू सरळ जातोय डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. येतात ना तेव्हा थोडीशी एक टीम मीटिंग होते, डिस्कशन होतोय आणि पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज कौशल पाटील. आमच्या अगदी समालोचक कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल. अनंतबाग जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय. हा चेंडू मात्र पडल्यानंतर अचानकपणे बाउन्स झाला, अनपेक्षित बाउन्स. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. पडल्यानंतर बाउन्स झाला, अगदी विचार केला नव्हता किंवा आकलन केलं नव्हतं असा अवसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. खूप चांगला बॉल, खूप चांगला रिलीज केला कौशल पाटीलने. कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळतोय. कौशल पाटील स्टेप आउट झाला होता, ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. चेंडू सरळ जाईल लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. फटका चांगला आहे मात्र जागा जी चुकीची कारण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 31. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार लगवल्यानंतर मात्र संयमाचं क्रिकेट देखील खेळणं गरजेचं आहे. तब्बल आतापर्यंत 4 बॉलमध्ये 13 धावा आल्या. टीमची धावसंख्या 30 ओलांडली. चांगली बॅटिंग सुरू आहे. कौशल पाटील पुन्हा स्विचिट खेळण्याचं एवढं टायमिंग तितकंसं चांगलं नाहीये. लेगबाईचा इशारा येतोय. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या झालेली ती 32. विघ्नेश, आपण पाहतोय की क्रिकेट म्हणजे काय तर एक चांगल्या चेंडूचा तुम्ही सन्मान करा, लाईफ लाईनचा वापर करा, एकेरी दुहेरी धाव घ्या आणि खराब चेंडू जेव्हा मिळेल तेव्हा मात्र त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवा. त्याला म्हणतात क्रिकेट. हेच क्रिकेट सध्याच्या घडीला सुरू आहे. निळजेच्या मैदानावर TDPLच्या स्वरूपामध्ये ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 3 ओव्हरचा केस संपलाय आणि टीमची धावसंख्या बिनगडी बाद जाऊन पोहोचते 32च्या आकड्यावर. 32 धावा धावफलकावर लागलेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण होते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 11 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 6. खूप चांगली गोलंदाजी. मात्र तिसऱ्या षटकामध्ये आक्रमण बघायला मिळालं. 15 धावा. 3 षटकांच्या खेळानंतर 32 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, नवी मुंबईचा बुलंद आवाज आणि एक सुप्रसिद्ध नाट्य कलाकार विघ्नेश मडवी. थँक्यू व्हेरी मच गवळी सर. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2025 या पर्व क्रमांक 5 मध्ये निळजेच्या मैदानावर क्रिकेटचा घमासान सुरू आहे. जय श्री राम संघ त्यांच्या विरोधामध्ये सान्वी कन्स्ट्रक्शन टीम बॅटिंग करत असताना खूप चांगल्या पद्धतीचं सुरुवात स्टार्ट मिळालाय. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं. सुरुवात चांगली होणं गरजेचं असतं आणि गोलंदाजी ट्रॅकवर 4थ्या ओव्हरला सुभाष पवार आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला असताना मात्र पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. सुहास पवारने कटर बॉल गोलंदाजी केली आणि या कटर गोलंदाजीमध्ये कुठेतरी डॉट बॉल पाहायला मिळाला.
फटका फसलाय आणि मनीष कोळीकरला परतावा लागेल. इम्पॉर्टंट विकेट, पहिल्या विकेटचं पतन होत असताना सुहास पवारने आपली जादू दाखवली आहे आणि इम्पॉर्टंट खेळाडू म्हणजेच मनीष कोळीकरला तंबूचा रस्ता दाखवलाय. पहिला धक्का लागतोय सान्वी कन्स्ट्रक्शन टीमला. फलंदाज मनीष बॅक टू द ग्राउंड. त्याने आयकॉन साठी त्याची मागणी असते. हा मागणीचा खेळाडू म्हणून ओळखला जातोय आणि या मॅच मध्ये TDPL मध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मुकेश गायकर न्यू बॅटर. मुरबाडचा हा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा इथे पहिल्याच बॉलवर घेण्याचा प्रयत्न केला होता. काय घडलं? धावचीची संधी होती, ती संधी गमावली. देव देत आणि कर्म नेत असं म्हणावं लागेल गवळी सर, कारण की जवळजवळ धावचीत झालाय असं वाटलं होतं पण अगदी यष्टीरक्षकाला स्टंप हिट करू शकला नाही. डेफिनेटली खूप चांगली संधी होती. धावचीत करता असताना अजूनही प्रेशर बिल्डअप करता आलं असतं पण मात्र धावचीची संधी दवडलेली आहे आणि अजून ओव्हरच्या रूपाने एक धाव सुद्धा मिळालेली आहे. पस्तीस धावा झाल्या. 35 धावा. षटक क्रमांक 4 सुहास पवार. यावेळी देखील फटका हवेत आहे. कौशल पाटील दुसरा झेल पकडतो या मॅचचा. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाजाला परतावा. आता फलंदाज अनंत वाघ मागेला परतावा लागेल. म्हणजेच 2 सलामीवीर जे डोकीदुखी ठरत होते जय श्रीराम टीम साठी त्या दोघांनाही सुहास पवारने तंबूचा रस्ता दाखवलाय. दुसरा धक्का लागतोय सान्वी कन्स्ट्रक्शन टीमला. फलंदाज मागी बॅक टू द डगआउट. म्हणाल जे सलामीवीर म्हणून अगदी फार चांगल्या रिदम मध्ये होते त्या दोघांनाही बाद करण्यामध्ये सुहास पवारला यश आलंय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही फलंदाज जे बाद झालेले आहेत. फटका खेळण्याचा इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा दोघांचा प्रयत्न होता आणि दोघेही शॉर्ट लेगला बाद झालेले आहेत. मिस टाइम फटका दोघांमध्ये बघितला. अगदी फाईन लेगकडे खेळण्याचा दोघांचा प्रयत्न होता आणि दोन्हीही झेल या ठिकाणी कौशल पाटीलने घेतलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सूरज पाटील मॅन फ्रॉम वाघिवलीपाडा. आपण पाहू शकाल अगदी अप्रतिम खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. आयकॉन म्हणून अगदी अनेक स्पर्धेमध्ये त्याची भरदारा खेळ आम्ही पाहिलाय. या मॅच मध्ये देखील त्याच पद्धतीचं क्रिकेट खेळावं लागेल. अगदी खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळते. सूरज पाटील ऑफ द मार्क. पहिली धाव सूरज पाटीलच्या बॅट मधून पण कौतुक करावं लागेल सुहास पवारचं. ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे आतापर्यंत या 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वाचे गडी बाद करण्यामध्ये ते यशस्वी झालेत. नाही डेफिनेटली कारण आपण पाहतोय की
किफायती गोलंदाजी पाहते, कुठल्याही प्रकारची संधी आतापर्यंत दिलेली नाही मोठा फटका खेळण्याची, प्रेशर बिल्डअप केलेला आहे. प्रेशर में कोई निखरते कोई बिखरते. मॅच मध्ये कोण निखरेल आणि कोण बिखरेल इथे देखील संधी होती का, बॅटची एज लागली होती का, पण डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपलं गेले, चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय आणि अप्रतिम गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली सुहास पवारच्या माध्यमातून. 2 षटक हाताळले, 10 धावा खर्च केले आणि 2 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. म्हणजेच या मॅच मध्ये अगदी कलाटणी आणणार 2 षटक हाताळले गेले सुहास पवारच्या माध्यमातून. 4 ओव्हरचा खेळ संपला, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 36 आकड्यावर. किफायती विक्रम होतात, विक्रम मोडले जातात. क्रिकेट विश्वामध्ये बऱ्याच गोष्टी उलटफेर होत, पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर चांगलं कमबॅक, चांगली वापसी करत असताना जय श्रीराम संघ मैदानामध्ये उतरलाय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, पण त्यानंतर सुहास पवारचं हे मॅजिकल स्पेल पाहायला मिळाला. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा कौशल पाटील, जो मागच्या ओव्हरमध्ये थोडासा खर्चिक ठरला होता, 15 धावा खर्च केले होते, आता कमबॅक करावा लागेल. सूरज पाटील आणि मुकेश गायकर मोठी जबाबदारी असेल. खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केला होता, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये धन करत चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे सूरज पाटीलच्या बॅट मधून येतोय TDPL चा क्रॅकिंग चौकार. इथे फुलरलेचा चेंडू टायमिंग होऊ शकला नाही, स्वतःवर नाराज होतोय. अगदी मोठा फटका कन्वर्ट करण्याच्या इराद्यामध्ये अगदी स्ट्रोक खेळला होता, पण बॅटची एज लागली होती. सिंगल मिळते, एका धावाने टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 41 आकड्यावर. धावसंख्येला आकार मागच्या मॅच मध्ये गवळी सर 60 धावा डिफेंड झाल्या होत्या, आता तोच इरादा असेल सानवी कन्स्ट्रक्शन टीमचा. डेफिनेटली, कारण सराव सुरुवातीला बॅटिंग करताना खरं तर मी म्हणतो की लक्ष असावं 60+ पहिल्या सामन्यामध्ये लक्ष ठेवलं आणि मात्र लक्षाचा पाठलाग करता आला नाही सांगायला. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, कव्हर रिजन मध्ये संधी आहे, डायरेक्ट हिट होईल का. सिंगल मिळते, अगदी रिस्की सिंगल. एका धावाने टीमची धावसंख्या 42 आकड्यावर. मुकेश गायकर हा खेळाडू जर पाहिलं तर मला आठवते की नगरसेवक चषक शिरवणीच्या मैदानावर अगदी दुवादार बॅटिंग केली होती आणि तब्बल 100 पेक्षा जास्त धावा त्याच्या बॅट मधून त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या होत्या. आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर मुकेश गायकर हा खेळाडू चर्चेत आला. गती परिवर्तन, बॅटची एज, फ्लाय स्लिप मध्ये तैनात आहे क्षेत्ररक्षक. डॉट बॉलची सांगता होतीये. बघा मागच्या ओव्हर मध्ये आपण काय केलं, चुका झाल्या आणि चुका आणि शिका असं शाळेत नेहमी शिकवलं जातं, पण इथून चुकांमधून शिकलाय कौशल पाटील आणि या ओव्हर मध्ये आपल्या टीमसाठी किफायती गोलंदाजी करत असताना डॉट बॉलची सांगता होतीये. डेफिनेटली, कारण आपण बघितलं की थोडंसं पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर सुद्धा कमबॅक करताना कौशल पाटील पाहतोय, कारण पहिल्या चेंडूवर चौकार लगावला गेला पण त्यानंतर मात्र कमबॅक करतोय. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू आहे, अंपायरचा कॉल येते, व्हाईट बॉल. अतिरिक्त उसळी अगदी अंपायरने दंडित केल्या. 1 फॉर दी ओव्हर अशी ताकीद दिली. उंच पुरा गोलंदाज आहे, जवळजवळ 6 फूट त्यापेक्षाही जास्त उंचीचा असलेला गोलंदाज आहे. एक रिदम आहे, अँगल आहे आणि हाय एम ऍक्शन पाहायला मिळते कौशल पाटीलची. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल मिळते. चांगली गोलंदाजी, कौशल पाटीलचं कौतुक करावं लागेल. कमबॅक केलंय, टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 44 आकड्यावर. 2 गडी बाद 44 धावा. मुकेश गायकर आणि सूरज पाटीलला आता आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल. नाही, डेफिनेटली, कारण धावसंख्येचा वेग त्यांना वाढवावा लागेल, पण कौशल पाटील या ठिकाणी कमबॅक करताना दिसतोय. पहिल्या षटक त्याचं महागडी ठरलं होतं.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा चांगला बॉल अपस्टंपवर मारा ठेवला गेलाय. डॉट बॉलची सांगता होती. या ओव्हरमध्ये कौशल पाटीलने देखील करामत दाखवली. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 44 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्यात. शेवटची अजूनही षटक बाकी आहे. या शेवटच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. तोपर्यंत जाऊया आपण डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक मधुर गीत. ठाणे जिल्ह्याला एकत्र करणं ही सोपी गोष्ट नाहीये आणि तो भीम पराक्रम केलाय जीटीसी टीमने. आणि जलपेजी बोईर असेल, तेजजी पाटील असेल, सुशीलजी पाटील असेल, या सगळ्याच मंडळीने अगदी ठाणे जिल्ह्याला एकाच मंचावर आणि एकाच मैदानावर आणलंय. त्याबद्दल काय सांगाल? डेफिनेटली आपण पाहतोय ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग म्हटलं की ठाणे जिल्ह्याचा सन्मान आहे. मान सन्मान ठाणे क्रीडा महोत्सव आहे आणि अगदी एकत्रितपणे संपूर्ण ठाणे जिल्ह्याची स्पर्धा आपण हे 5वं पर्व आहे आणि कन्सिस्टन्सी बघायला, सातत्य बघायला मिळेल. सातत्य असणं फार महत्वाचं आहे. तुम्ही एखाद्या वर्षी स्पर्धा ठेवणार आणि पुढल्या वर्षी तुम्हाला बऱ्याचशा वेळेला अशा स्पर्धा असतात की सातत्य बघायला मिळत नाहीये. अखेरचे षटक गोलंदाजी ट्रॅकवर. मयूर दिवेकर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 45 या आकड्यावर. मागच्या मॅच मध्ये 60 धावा डिफेंड झाल्या होत्या. मयूर दिवेकर गोलंदाजी ट्रॅकवर. मॅन फ्रॉम बदलापूर. साइड आर्म गोलंदाजी बघायला मिळते. थोडासा स्क्वेअर मारा बघायला मिळतोय आणि जेव्हा अशा प्रकारचा स्क्वेअर मारा येतो ना तेव्हा गोलंदाजी करणाऱ्या संघावर हा मानसिक दबाव आपोआप निर्माण होत असतो. जो गोलंदाजीचा रिदम होता ना जय श्रीराम टीमचा, तो रिदम कुठेतरी तुटलाय आणि लगातार 2 व्हाईट बॉल हाताळले गेले. पुन्हा एकदा चांगला बॉल. इथे वापसी केली, कमबॅक केले. खोलवर टप्प्याचा चेंडू. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो, यामध्ये देखील ऑफस्टंप यॉर्कर हे चेंडू सातत्याने हाताळले गेलेत आणि त्यामुळेच बरेच गोलंदाज या चेंडूवर यशस्वी देखील होताना पाहायला मिळालेत. इथे तेच करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल डॉट येतोय. टीमची धावसंख्या पुढे जात असताना फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग होतोय का? एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे सापळ्यामध्ये अडकला जातोय. सूरज पाटीलला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन आणि फलंदाज सूरज पाटील बॅक टू द डगआउट. कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता मात्र डीप कव्हरला एक चांगला झेल समाप्त केला गेला आणि मात्र यश मिळवून देतोय तो म्हणजे गोलंदाज मयूर. चांगली गोलंदाजी सुरू आहे पण मागचे पहिल्या 3 ओव्हरमध्ये 10ची सरासरी राखली गेली होती. सानवी कन्स्ट्रक्शन टीमने चांगली सुरुवात मनीष कोळेकर आणि त्याचबरोबर अनंत वाघ मॅगीने केली होती. पण त्यानंतरचे 3 ओव्हर जर पाहिले तर हे 6वं षटक आहे. या 3 ओव्हरमध्ये धावा कमी येताना पाहायला मिळाल्या. सुहास पवारचं कौतुक करावं लागेल. कौशल पाटील देखील मागचं षटक चांगलं हाताळलं आणि आता गोलंदाजी करत असताना गोलंदाज न्यू बॅटर रोशन जाधव फलंदाजीसाठी आला. रोशन जाधव गोलंदाजी फलंदाजी स्ट्राइकवर आहे. पाहायला मिळतोय पहिला बॉल अगदी चांगल्या पद्धतीने रिलीज केला. यावेळी देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होती. अप्रतिम षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. पहिले 2 व्हाईट बॉल हाताळले आणि 3 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केलीत गोलंदाजाने. चांगलं षटक म्हणावं लागेल. अखेरच्या ओव्हरमध्ये कुठेतरी जखडून ठेवण्याचं काम करतो आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये प्रामुख्याने धावा होतात पण इथे धावा थांबवण्यामध्ये गोलंदाज यशस्वी होतोय. डेफिनेटली सुरुवात तितकीही चांगली नव्हती कारण सोयरी चेंडू हाताळले होते लागोपाठचे 2 चेंडू. त्यानंतर मात्र हा गोलंदाज कमबॅक करताना दिसतोय.
महत्वपूर्ण एक फलंदाज सुद्धा त्यांनी बाद केलेला आहे आणि आतापर्यंत पाहतोय स्लॉगर मध्ये खरं तर हे फलंदाजीचं मनपसंद षटक असतं, पण त्या प्रकारे फटकेबाजी या षटकामध्ये बघायला मिळत नाहीये. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 47 धावा धावफलकावर लागलेत. खूप चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळते. खोलवर टप्प्याची गोलंदाजी सुरू आहे आणि या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये धावांसाठी चाचपडत असताना सान्वी कन्स्ट्रक्शन मुकेश गायकर या मॅच मध्ये स्ट्रगल करताना दिसतोय. संघर्षमय इनिंग राहिली मुकेश गायकरची. हे देखील फुल टॉस चेंडू मिस केलाय. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यस, 2 धावा कंप्लीट होतील. यस, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 2 धावा कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या 49 49 या आकड्यावर. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. 50 धावा. गिरीश बोरा गोलंदाजी करतोय शेवटच्या ओव्हर. थर्ड 12th मॅन कडून थोडीशी चूक झाली, त्यामुळेच आम्ही क्षमस्व आहोत. दिलीप गोरा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 49 धावा धावफलकावर लागलेत. 50चा आकडा पार होईल का? वेगवान चेंडू आणि फ्लम LBW. मुकेश गायकरला शेवटच्या बॉलवर मात्र बाद करण्यात यशस्वी झालाय. 6 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 49 या आकड्यावर थांबली आहे आणि धावसंख्या 50 पर्यंत पोहोचली. म्हणजे 50 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना सान्वी कन्स्ट्रक्शन टीमने, बघूया जय श्रीराम टीम या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करतोय की मागच्या मॅच मध्ये 60 धावा डिफेंड झाल्या होत्या, पण 10 धावा कमी आहेत असं म्हणावं लागेल. पण अजूनही मॅच ऑन आहे. दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये, करूया बद्दल ऐकूया. दोन्ही अगदी सज्ज झालेले आमचे समालोचक करण काळन सर असतील किंवा मच्छिंद्र पाटील सर असतील, ऐकूया त्यांच्याच वाणीतून पुढच्या इनिंगची कहाणी. धन्यवाद. नक्कीच सतीश मोरे साहेब इथे उपस्थित, त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. मी या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक तेजस दादा पाटील यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. सतीश मोरे साहेबांना विनंती असेल की आपण या. एक अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहताय. ठाणे जिल्हा प्रीमियर लीग 2025 5वं पर्व तुम्ही पाहतायत. पहिलं पर्व तुम्ही भिवंडीमध्ये पाहिलं, त्यानंतर डायगरमध्ये आपण पाहिलं, त्यानंतर आपण पाहतो ऐतिहासिक क्रीडांगण वैकुंठ हरिभक्त परायण मारुती व लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजे, संपूर्ण जयहनुमान क्रिकेट संघ निळजे व ग्रामस्थ मंडळ निळजे, कार्यसम्राट माजी सरपंच गिरीधर दादा पाटील असतील, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय ज्यांनी आम्हाला क्रीडांगण उपलब्ध करून दिलं. पहिल्या मॅच मध्ये 59 धावा आपण पाहिल्या होत्या. 60 धावांचा पाठलाग मात्र करता आला नाही मित स्पोर्ट या संघाला. आणि मात्र या मॅच मध्ये आपण पाहतो सान्वी कन्स्ट्रक्शन या टीमने सुरुवात चांगली केली होती, मात्र त्यांनाही आपण पाहिलं तर जय श्रीराम या टीमने 49 या धावसंख्येत आपल्या मात्र 49 धावा नाही, तुम्हाला कमी लेखून चालणार नाही, कारण 50 हे टार्गेट वैकुंठवासी मारुती व लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजेच्या क्रीडांगणामध्ये एक चांगलं टार्गेट आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. लीग सीझन 5 मध्ये सहर्ष स्वागत आहे. दिवस पहिला आणि अर्थातच या पहिल्या दिवसामधला आपण दुसरा सामना एन्जॉय करत आहोत. जय श्रीराम आणि त्यांच्या अगेन्स्ट सान्वी कन्स्ट्रक्शन या दोन संघांदरम्यान पहिला डाव संपलेला आहे. बॅटिंग करत असताना आपण बॅटिंग कार्डकडे जाऊया. मनीष कोलेकरची अगदी धूमधडाक्यात सुरुवात होती. 2 चौकार सुरुवातीलाच त्याच्या बॅटमधून जरूर आपल्याला पाहायला मिळाले होते, पण ते सातत्य दिसलं नाही आणि त्यामुळे 11 वरती तो बाद झाला. त्यानंतर अनंत वाघ मॅगीच्या बॅटमधून जरूर 19 धावा आल्या, मात्र मधल्या फळीने शेवट पाहिजे तसा केला नाही आणि त्यामुळे फक्त आपण पाहतोय त्या 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या मॅच मध्ये जर आपण गेलो तर तिथे 60 डिफेंड करण्यात आल्या, म्हणजे या धावाही छोट्या आहेत का नाही हा देखील प्रश्नचिन्ह आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात. मच्छिंद्र सर माझ्या सोबत आहेत. कमेंट्री बॉक्स मध्ये आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुती व लक्ष्मण पाटील क्रीडा नगरी ज्या पद्धतीने आपण
अगोदर देखील उल्लेख केला की याच मैदानावरती 56 वर्षाची परंपरा असलेला आपण स्पर्धा पाहतो निर्जेकरांची मकर संक्रांत चषक. याच मैदानावरती आपल्याला अगोदर ग्रामीण प्रीमियर लीग देखील पाहायला मिळाली, तर याच मैदानावरती आपण ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचं या अगोदरचं पर्व देखील बघितलंय. अनेक गोष्ट जरूर निदर्शनात आणेन. यंदाच काही दिवसांअगोदरच आपल्या भारताच्या विमेन्सने वर्ल्ड कप उचलला ODIचा आणि त्यामधल्या देखील काही खेळाडू या मैदानावरती खेळलेले आहेत. असं हे ऐतिहासिक आणि वैभवशाली क्रीडांगण आहे. मारुतीबा लक्ष्मण पाटील क्रीडानगरी निळजे, सर्वांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत असेल. GTC प्रेझेंट TDPL सीझन 5 मध्ये. कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सामना 16 धावांनी जिंकला होता. त्या अनुषंगाने आपण मागच्या सामन्याचा विचार केला तर 50 धावांचं टार्गेट यामध्ये ते मोठा असू शकतोय. कारण आपण पाहतोय कडाक्याची थंडीचं वातावरण आहे. आपण पाहतोय दवबिंदूचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे गोलंदाजांना ही खेळपट्टी जास्त पोषक ठरते. कारण फलंदाजीनं फटकेबाजी करत असताना भरपूर समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे येणाऱ्या 6 षटकामध्ये 50 धावा श्रीराम क्रिकेट पूर्ण करणार का हा मात्र चिंतेचा विषय आहे. फार मोठी चांगली स्पर्धा आपण पाहतोय. TDPL मध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. अत्यंत लोकप्रिय ही स्पर्धा अल्पावधीतच घराघरामध्ये पोहोचलेली स्पर्धा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली स्पर्धा, एक चांगली संकल्पना GTC प्रेझेंट आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. जलपेश भोईर असतील, आमचे तेजस पाटील, त्यानंतर सुशील पाटील असतील यांच्या माध्यमातून या त्रिवेणी संगमाच्या माध्यमातून सुनियोजित लोकप्रिय अत्यंत प्रचंड शिस्त असलेली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये 24 संघांना सहभाग नोंदवला गेलाय आणि 5व्या वर्षामध्ये स्पर्धेमध्ये ही सीझनमध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. अभूतपूर्व यश मागच्या 4 वर्षामध्ये या स्पर्धेनं गाठलं. त्यानंतर TDPL हे नाव मात्र जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. 50 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 7 षटकांचा सामना आणि आपण वळतोय. करण कालन देखील आम्हाला जॉईन झालेत. येस, वेलकम करण, स्वागत आहे आपलं. सर्वांचं सहर्ष स्वागत करूयात. आणि आता 50च्या चेसला होती सुरुवात. ॲज आयकॉन महिपाल चावडा आपल्याला मॅन फ्रॉम गुजरात आघाडीला पाहायला मिळतात आणि त्यांच्या सोबतीला गणेश जाधव. ही जोडी सध्या आपण पाहतोय मैदानाचा आत. तर मलंगड एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती योगेश मात्रे बुग्या. मिड ऑन आत डीप मध्ये सध्या काऊ कॉर्नर ऑन साइडला आणि त्याच बरोबरीने डीप एक्स्ट्रा कव्हर. डावाला होती सुरुवात. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल स्विच हिटचा प्रयत्न जरूर होता पण अर्ली बॅट स्विंग आणि दॅट्स वाय बॉल. त्यानंतर आपण पाहतोय बॅटच्या वरच्या भागाला लागला, शॉर्ट लेग मध्ये गेला पण धाव घेण्याची संधी तर नव्हती. पहिला डॉट. योगेश, आपण नेहमीच पाहिलं की योगेश भन्नाट वेगासाठी ओळखला जातो. जेवढे टेक ऑफ केल्यानंतर पडल्यानंतर टेक ऑफ होत असतो तेवढ्याच गतीने चांगल्या योग्य डायरेक्शननं हा गोलंदाज नेहमीच ओळखला जातो. तोचा योगेश. मागच्याच काही स्पर्धेमध्ये त्यांना बाईक देखील प्राप्त केली होती हे विसरता कामा नये. कारण इनफॉर्म मध्ये सध्या स्लॉक स्वीप जरूर केला. गॅप मध्ये बॉल मिड विकेटला. काऊ कॉर्नरचा फिल्डर धावतोय आणि इकडे दोन्ही फलंदाज तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा देखील पूर्ण करत असताना थ्रो येतोय. थर्डचा कॉल दिलाय. गणेशचं कौतुक असेल. वा. कारण त्याने बघितलं की फिल्डरने थोडासा वेळ घेतलाय. डीप मध्ये उभा आहे, बाउंड्री लगत, तिथून थ्रो येईल तोपर्यंत आपण 3rd रन कंप्लीट करू शकतो आणि त्याला डेंजर एंडला धावायचं होतं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा मिळत असताना आपण पाहतोय 3 आणि खातं उघडत असताना बॅटिंग करणारा जय श्रीराम या संघाचं. यात आपण रोखणं काळाची गरज आहे. कारण 50 धावा 49 धावा फक्त कुठल्यात. 50 धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे. मी मगाशी देखील म्हटलं होतं 6 षटकांचा जरी सामना असला तरी मात्र या धावा रोखणं काळाची गरज आहे. पहिल्या चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडू 3 धावा. सुरुवात मात्र दमदार. बिनबाद 3 धावा. पहिले षटक मार्गस्थ असताना 50 धावांचा पाठलाग करत असताना. इंटरेस्टिंग असेल मॅच. लास्ट मॅच मध्ये 60 धावा बनवत असताना फार मोठा संघर्ष करावा लागला होता आणि त्या धावा देखील शेवटला बनल्या नव्हत्या. या मॅच मध्ये आपण पाहतोय 49 पहिल्या डावामध्ये सान्वी कंस्ट्रक्शन कडून जय श्रीराम पाठलाग करतात. 3 धावा सध्याचा धाव फलक. बुग्या. ओहो, टेक ऑफ झालाच नाही बॉल. जी अपेक्षा होती बॅटरला की बॉल बाउन्स असेल या बॉल मध्ये, ऑन साइडला आपण त्याला टर्न करू शकतो पण तो बाउन्स नव्हता आणि हा थेट बॉल विकेट कीपर कडे. चांगली गोलंदाजी. लेंथ, लाईन, पेस, पिचिंग ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हेरिएशनसाठी ओळखणारा बुग्या. मगाशी 3 धावा आल्यात आणि फलंदाजाला बीट करण्याचा प्रयत्न. गुड कमबॅक. 3 चेंडू 3 धावा. ओव्हर द विकेट. ऑन साइडला बॉल बॅटच्या वरती. इथे प्रॉपर मिडल नाही. आपण पाहतोय डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहे.
मिड ऑफ आणि मिड ऑफ 8 ठेवलंय सर. दोन्ही राईट हँडर आणि त्याचबरोबर लेफ्ट हँडर बॅटरसाठी तेच फील्ड पोझिशन आपल्याला पाहायला मिळालं. काऊ कॉर्नर आणि डीप एक्स्ट्रा कव्हर या दोन फील्ड पोझिशन आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळाल्या. आणि आतापर्यंत एकही बॉल अगदी हाफ वॉली त्याने टाकला असले आणि चांगल्या माइंडसेटने बॉलिंग करतोय, कारण त्याला जे फिल्डर्स दिलेले आहेत सध्या कॅप्टनने त्याच पद्धतीने तो गोलंदाजी करत असताना 4 बॉलमध्ये 4 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. हो, योग्य डायरेक्शन करायचीच आपण चर्चा केली होती. मेरिटनुसार खेळण्याचा प्रयत्न केला होतोय. मग ते ज्या अनुषंगाने फिल्डिंगची रचना केली त्याच अनुषंगाने गोलंदाजी केली जाते. आणि P1चा पॉवरफुल ओव्हर मग ते विसरता कामा नये. महिपाल आणि गणेशला देखील त्या चांगले फलंदाज आहेत. नेहमी आक्रमक फलंदाजीसाठी ओळखणारे बेधडक आणि बेधुंद फलंदाजी करणारे दोन्ही विस्फोटक फलंदाज या मैदानावरती. बाउंड्री आली नाही त्या शोधात जरूर महिपाल चावडा. ग्लान्स करायचा होता आणि बॉल निघालाय. सध्या 2 फिल्डर धावतात. बॉल ही धावतोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. खेळला बुग्या नाराज झालाय, कारण ह्या चेंडूवरती गोलंदाज कधी ऍक्सेप्ट करत नाही की ह्या चेंडूवरती चौकार येऊ शकते. मात्र तो लावलाय महिपालनं, यासाठी तो ओळखला जातोय. गुड बॅटिंग. शफल झाला, पायावरती बॉल आला, वेग होता, ग्लान्स केला. यावेळेला स्विच हिटचा प्रयत्न होता. इथे व्यवस्थित कनेक्शन नाही. पॉइंटचा फिल्डर येतोय. 1 धाव मिळते. स्ट्राईक असेल महिपाल चावडाकडे आणि अर्थातच पहिल्या षटकाच्या खेळाखेरीज धावा फलकावरती आपण पाहतोय त्या फक्त 9. चांगली स्ट्रॅटेजी. प्रत्येक चेंडूत धावा उभारण्याचा प्रयत्न केला जातोय. घडी अजूनही बाद नाहीये, त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा सिंगल डबल आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा चौकार षटकांची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न केला जातो. स्ट्रॅटेजी ऑफ क्रिकेट हेच तर क्रिकेटची स्ट्रॅटेजी असते कारण, आणि त्याचा अवलंब केला या दोन्ही फलंदाजाने. एका षटकाची सांगता धाफरक धाबाला त्या 9 बिनबाद दमदार सुरुवात. आणि त्यामुळे मी म्हणेन की ही ओव्हर ॲव्हरेज राहिलेली आहे. सध्या आपण म्हणू शकत नाही की बॅटिंग करणाऱ्या टीमने या ओव्हरमध्ये बिकॉज एकच बाउंड्री आलेली आहे, जास्त धावा बनवलेल्या आहेत. ॲव्हरेज स्कोर आहे. उगाला विकेट मिळाली नाही. सध्याचं इक्वेशन जर आपण बघितलं तर बॉल बाकी आहेत 30 आणि अर्थातच 41 धावांची अजूनही गरज आहे मॅचमध्ये. ड्यू फॅक्टर थंडी वाढते आणि सुरुवात आहे खऱ्या अर्थाने या सीझनची. अवकाळी पडलेल्या पावसामुळे सीझन थोडं आपण लेट सुरुवात करत आहोत, पण लेट जरी गेली असली तरी मलंगड एक्सप्रेसने जी बदलापूर येथे स्पर्धा झाली त्यामध्ये मालिकावीरची बाईक देखील पटकावलेली आहे. तो कॉन्फिडन्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये त्याने गोलंदाजी केली, पण एक चौकार जरूर आपण महिपाल चावडाच्या बॅटमधून बघितलाय. 9 धावा. पहिलं षटक ते कोणाच्या बाजूनी नाही तर ते क्रिकेटच्या बाजूने. दोन्ही बाजूने दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. चांगले बॉल आपण बघितले या षटकामध्ये, तर एक चांगला फटका देखील बघितला आणि चांगल्या बॉलला सन्मान देत असताना देखील या दोन्ही फलंदाजांना आपण बघितलंय. फिल्डिंग मध्ये चेंजेस. पॉवर प्लेचं दुसरं षटक डीप स्क्वेअर लेग सध्या आपण पाहतोय. डीप मिड विकेट आणि त्याच बरोबरीने बॅकवर्ड पॉइंट. सेकंड ओव्हर. ओमकाराला आखूड टप्प्याचा खराब बॉल होता आणि बरोबर इथे थांबून त्यानंतर कट करत असताना कबा पॉइंटला चौकार. टेक ऑफ होते. बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि त्या संधीचा फायदा घेत त्याने कव्हर पॉइंटवरनं एक सुंदर चौकार फेकून दिला. दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून येतोय. ओमकार खेचून मारण्याचा प्रयत्न होता. त्यावेळेला थोडीशी लेंथ पुढे ठेवली आहे. गुडघा टेकवला होता ऑन साइडला. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे पण बॅकवर्ड कडे ते पाहत होते, पण बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. डॉट बॉल. चौकाराने सुरुवात केली आहे. पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं धावा तितक्याशा आल्या नाही, त्यामुळे इथे सुरुवातीपासून अटॅक प्रयत्न तर होतोय. कमी गतीने टाकलाय. बॅट ती आतली कडा घेऊन टप्पा पडला आणि त्यानंतर विकेट किपर कडे बॉल आलाय. अनंत वाघ प्रीमियर लीगचं क्रिकेट सातत्याने खेळणारा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूने सुहास पवारला देखील आपण बघितलं. इकडून आपण अनंत वाघ मॅगीलाही पाहतोय. धावसंख्या सध्या 13. षटक दुसरं प्रगतीपथावर असताना इथे मिड ऑन मिड ऑफ आता है. डीप मिड विकेटचा डीप स्क्वेअर लेग. ओमकार पूर्ण
पूर्णपणे नजर हटली होती आणि हा आवाज आलाय सान्वी कन्स्ट्रक्शनच्या समर्थकांचा. मोठ्या संख्येने प्रेक्षक सर सध्या आपल्याला पाहायला मिळतात स्टँड मध्ये. खास करून मलंगडाची टीम आहे. ओनर नेवाईपाड्याचे आहेत, नेवाईपाडा गावचे, जे श्री मलंगडाच्या अगदी पायथ्याशी गाव आहे. एज आहे बॉल इथे आपण पाहतो फ्लाय स्लिप कडे. थर्ड मॅनचा पांड्या आलाय, नॉन स्ट्रायकिंगला थ्रो केलाय. ओमकार थोडासा लेट आणि त्यामध्ये चावडा मात्र पोहोचलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. चिकी सिंगल आणि सिंगल सोबत स्कोर आपण पाहत आहोत तो 14. 14 धावा. पॉवर प्लेचा एक बॉल बाकी आहे. कारण ओमकारचं कौतुक करायला हरकत नाहीये, कारण पहिला चौकार नंतर 3 लगातार डॉट, नंतर मात्र सिंगल. वाटा कमबॅक, सुपर कमबॅक, याचंच नाव आहे क्रिकेट. कारण ज्या पद्धतीने कमबॅक केलं, कारण चेंडू लेंथ लाईनमध्ये ब्रेक करण्याचा किती प्रयत्न केलाय, टेक ऑफ करून त्याने लेग ब्रेक केले 2 चेंडू मागचे आणि फलंदाज मात्र बीट केले. पहिल्या चेंडूची चौकार नंतर बॅक टू बॅक 3 डॉट, आता मात्र सिंगल. 5 धावा फक्त या षटकामध्ये. चांगली बॉलिंग ऍक्शन आहे आणि त्याचबरोबर तो शेवटपर्यंत पाहतोय, बॅट्समनचा स्टान्स पाहतोय आणि त्यानंतर तो बॉल टाकत असताना आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. लेफ्टी गणेश जाधव स्ट्रायकिंग एंडला. मागे आता क्लोज उभा आहे. फर्स्ट स्लिप देखील आहे गणेश साठी. आत येत होता बॉल, त्याला बाहेर पुल करत असताना जाधवच्या बॅटमधून षटकार. फ्रॉम बोथ द बॅट्समॅन. ऍज अ कम्पेअर आपण पहिल्या डावाला जर केलं तर पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या त्या 17 धावा आणि ते 3 धावा देखील पुढे आहेत. खडतर प्रवास षटकार आल्यानंतर आपण पाहतोय की सध्या जे काही त्यांना रन रेट मेंटेन करायचं तिथपर्यंत तर जरूर हे दोन्ही ओपनर्स पोहोचलेले आहेत. 13 वरती सध्या आपल्याला महिपाल चावडा पाहायला मिळतात, गणेश जाधव 7 वरती आणि त्यांची टीम जय श्रीराम सध्या आपल्याला पाहायला मिळते 20 वरती. 24 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 30 धावांची गरज आहे. ती बॅटिंग करत असताना जय श्रीराम या संघाला. वेळ जास्त घेऊ नका अंपायरचा देखील तो सिग्नल आलाय. पण प्रीमियर लीगचं क्रिकेट सर आपण पाहतो की वेगवेगळ्या गावातील हे सगळे खेळाडू असतात. एकाच संघातील असतील तर वेळ तिथे जास्त जात नाही. करणाराला माहित असतं की आपला फ्रंट लाईन बॉलर कोण आहे, सेकंड मध्ये कोण येईल, थर्ड मध्ये कोण येईल, फोर्थ मध्ये कोण टाकेल. पण इथे तसं नाही. सरावा दरम्यान या सर्व गोष्टी घडतात. त्यामध्ये कॅप्टनला बदलाव करावा लागतो. जशी असते सिच्युएशन मॅचची त्या पद्धतीने खेळाडूंचा वापर केला जातो. त्यामुळे थोडासा वेळ जातो, हरकत नाही. या सर्व गोष्टी आम्ही ऍक्सेप्ट करू. आणि सध्या मॅचचं इक्वेशन आपण जर बघितलं तर 24 बॉल 30 ची गरज आहे आणि फिरकीपटू सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम वसार डावकुऱ्या हाताचा गिरीश. गिरीशने भरपूर मागच्या काही कित्येक वर्षाचा आपण इतिहास पाहिला तर गिरीशने देखील भरपूर क्रिकेट गाजवलाय. मग ते फलंदाजी सुरुवात दमदार आहे, कारण हे विसरता कामाने बिनबाद 20 धाबा म्हणजे 10 ते सरासरी मेंटेन केले. असं राहिलं तर 5 षटकामध्ये सामना जिंकला जाऊ शकतोय. ओहो, चावडाने ऑलरेडी ठरवलं होतं आणि बरोबर बॅटवरती घेत असताना बॅकवर्ड पॉइंटला षटकार. होते असं वाटलं की कमबॅक होते या संघाचं. मात्र शेवटच्या चेंडूती लागलेला षटकार आणि तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडू लागलेला षटकार, कारण 2 चेंडूमध्ये 12 धावा आल्यात. त्यामुळे समीकरण बिघडल्या मैदानावरती. 26 धाबा धापलकावरती दुवादार फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. मात्र पुन्हा लेफ्ट आर्म विकेट. ओ यावेळेला फिल्डर सेट आहे, पाहतोय, जज करतोय. वेल जज कॅच. ट्रॅप होता आणि तिथे आता अडकवलंय. 26 ला पहिला धक्का जय श्रीराम या संघाला. महिपाल चावडा बाद.
फलंदाजांना करणारा फलंदाज बाद झाला. फार मोठा मैफाल ज्याने सुरुवात दमदार केली. अत्यंत घातक फलंदाज तेवढी दमदार सुरुवात केली आणि सभी पहिला धक्का दिला जातो. या संघाला 50 धावा पूर्ण करायच्या आहेत. बघायचे सामना पण एन्जॉय करतोय. जय श्रीराम संघाला 50 धावा चेस करायच्या आहेत. तर सानवी कन्स्ट्रक्शन संघानं 49 धावा कुठल्यात मागच्या 6 षटकांमध्ये. यस करण, पहिली विकेटची महत्वपूर्ण होती कारण तुम्ही या धावासंख्येला डिफेंड करत असताना महिपाल अटॅक करत होता. गणेश बॅटमधून षटकार आला होता आणि ब्रेक थ्रूची गरज असताना विकेट आली आहे. ती गिरीशने जरूर मिळवून दिले. नवीन बॅटर सनी पाटील मैदानाचा आत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्रे बॅकफूट लावत खेळलाय. पॉइंटच्या बाजूने बॉल निघालाय मागे. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर होता तिथून तो उचलून थ्रो जरूर करतोय. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो देखील आला तिथून आणि या सिंगल सोबत सनी अकाउंट ओपन करत असताना स्कोर पुढे चालला जय श्रीरामचा 27. फिल्डिंग मध्ये चेंजेस आहेत कारण डावखोरा फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज, दोन्ही फलंदाज कोऑर्डिनेशन दाखवत असताना चांगलंच एक्झिक्यूट होतं. फलंदाजाचं जागेवरनं चेंडू त्याने फक्त एक्झिक्यूट केला आणि चांगलं क्रिकेट कसं असतं, क्रिकेटचा दर्जा आणि स्टँडर्ड काय असतं प्रीमियर लीगचं हे दाखवून दिलंय या TTPLच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट, चांगलं वातावरण, चांगली स्पर्धा. 21 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे आणि आता बॅटल इंटरेस्टिंग आहे कारण लेफ्टी बॉलरच्या अगेन लेफ्टी बॅटर आहे ज्याने षटकार देखील मारलाय आणि त्याचा स्टान्स पाहून सध्या तरी तो अटॅकिंग मोड मध्ये दिसतोय. कोला टाकलाय. चांगला बॉल फ्लिक करत असताना वाईडिश लॉंग ऑन कडे फिल्डर डीप मध्ये मिडॉनच्या फिल्डरने जाऊन तिथे जरूर थ्रो केला होता. बट आपण पाहतोय 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघर्ष धावांसाठी सुरुवात दमदार झाली कारण तरी देखील धावांसाठी संघर्ष केला जातोय कारण ही दुसरी धाव फार महत्वाची होती आणि तेवढी घातक देखील होती. मात्र पिकअप चांगलं होतं, गॅदरिंग चांगलं झालं नाहीये आणि त्यामुळे 2 धावा इथे सहज कन्वर्ट केल्या. चांगलं क्रिकेट. 20 बॉल 21 अंतर जास्त नाही धावा आणि बॉल मधलं. मात्रे 2 बॉल बाकी आहेत या षटकातील. ऑफसमचा बाहेर कव्हर्सला ड्राइव्ह केलाय. चांगला फटका, मोठी गॅप, फिल्डर धावतोय, पोहोचलाय शेवट क्षणाला. चांगली फिल्डिंग, थ्रो देखील येतोय. कुणालला आपण पाहतोय पुन्हा ऍक्शन मध्ये. आउटफील्ड मध्ये जबरदस्त फिल्डिंग या इनिंग मध्ये त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाले आणि 2 धावांसोबत सध्याचा स्कोर आपण पाहतो तो 31. महिपाल चावडा अटॅक करत होता, त्यानंतर त्याची विकेट आणि आता गणेश जाधव 5 बॉलमध्ये 11 वरती तो देखील खेळत आहे. विकेटची गरज आहे. डॉट बॉल जर येत राहिले तर मात्र या मॅच मध्ये सानवी कन्स्ट्रक्शन असेल. ओहो, सॉफ्ट डिसमिसल. महत्वपूर्ण क्षणाला येते विकेट. मॅगीचा चांगला झेल मात्र जो नेहमीच या संघाच्या बऱ्याचशा खेळाडूंसोबत खेळलेला आहे पण आता TDPL सीझन 5 मध्ये तो अर्थातच कॅप्टन आहे जय श्रीराम या संघाचा सुहास पवार मैदानाच्या आत आला. 18 चेंडू आणि 19 धावांची गरज. सामना अजूनही चांगला आहे, अजूनही फाईट होणार. मात्र मगाशी चर्चा केली होती कारण त्या मागच्या 2 चेंडूवरती आलेले 2 षटकार हे फार महत्वाचे होते, त्यामुळे अजूनही सामन्यात कमबॅक कसू शकतोय. मात्र सुहास पवार कॅप्टन ऑफ द टीम आलाय मैदानावरती. बघायचं कसं प्रदर्शन करणार, प्रेक्षकांची किती करमणूक करणार, किती चांगलं क्रिकेट दाखवणार आणि क्रिकेटचं सौंदर्य किती वाढवणार. TDPLचं सीझन 5th सीझन मध्ये आपण हा होताच. खूप चांगली स्पर्धा. 18 चेंडू 19 धावांची गरज. विल बी विनर. सामना कोण जिंकणार,
पहिला सामना चेस झाला नाहीये, मात्र बघा दुसरा सामना चेस होणार की नाहीये. परिस्थिती फार चांगली दोन्ही संघांसाठी, अनुकूल परिस्थिती. गोलंदाज तयार अनिकेत मते. ओव्हर द विकेट वाईड यॉर्करचा वापर आणि फलंदाजाला मात्र बीट केलंय. कारण हे नव्या युगाचं नवीन क्रिकेट म्हटलं जाते. तर हे चेंडू पहिल्यांदा आपण वाईट संबोधायचो, आता त्याला वाईट यॉर्कर देखील म्हटलं जातं. नव्या युगाचं नवीन क्रिकेट. डॉट डिलिव्हरी. मॉडर्न डे क्रिकेटर्स आहेत, ते काही करू शकतात. प्रत्येक बॉलवरती एक वेगळा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतो, तर प्रत्येक बॉल वेगळा टाकण्याची कला देखील गोलंदाजाकडे आहे. हो, आणि मागच्या काही वर्षामध्ये क्रिकेट जे विकसित झाले त्याचे उत्तम उदाहरण आहे. मागच्या काही क्रिकेटमध्ये क्रिकेटचा झालेला विकसितपणा. गुड थ्रो, एकच धाव मिळणार. सिंगल डबल सामन्याचं समीकरण बदलणार. सुहास पवार किती चांगली कामगिरी करणार, गोलंदाज किती विकेटचं सातत्य ठेवणार, किती धावावरती थांबवणार, वातावरण किती तापणार, सामना किती रंगणार, ह्याची उत्कंठा आता मात्र शिगेला पोहोचते. मतेचे दोन्ही चेंडू यॉर्क लेंथ आपल्याला पाहायला मिळाले. चांगला फ्लिक केला होता शफल होऊन सनीने. आता सुहासला आपण पाहतोय. काही दिवसांअगोदर जो महाराष्ट्र पोलीस दलामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो, मॅन फ्रॉम चिखलोली, अनिकेत मते. ही ओव्हर इंटरेस्टिंग आहे. सुहास पवार नुकताच आलाय. 16 बॉलमध्ये अजूनही 18 धावांची गरज या मॅच मध्ये जय श्रीराम या संघाला. चांगली गोलंदाजी, चांगली फटकेबाजी, चांगले प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत असताना रात्रीची टिक 9 वाजतात. गोलंदाज तयार. ओ बॅट अँड पॅड मध्ये रक्षात्मक तरीकेचा डिफेन्स स्ट्रोकला पसंत दिली. बॅकलिपला खाली ठेवलं, जिथे एकदा तिथे 2 धाव पूर्ण करत असताना व्हॉट अ गेट रनिंग. आणि चेंडूची मात्र फेकापैकी तिसरी धाव देखील मध्ये होती पूर्ण. नॉट अ गुड क्रिकेट. कारण जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धावा आल्यात. आणि सिंगल डबलच्या धावा तुम्हाला डोकेदुखी धरतील, कारण धावांची इन्व्हेस्टमेंट या मैदानात होती 49 म्हणजे फार कमी आहे 6 षटकांमध्ये. यस करण. नो डाऊट धावांची इन्व्हेस्टमेंट कमी असताना तुम्ही जर गोलंदाज तुमची मेहनत करतात तर तुम्हाला साथ द्यावी लागेल ॲज अ फिल्डर म्हणून, तरच तुम्ही समोरच्या संघावरती मात करू शकता. एकत्रित खेळलं जाणारं क्रिकेट आहे. टीम वर्क तुमचा महत्त्वपूर्ण ठरणार आणि त्यासाठी मॅगी थोडासा जरूर आपल्याला नाराज होत असताना पाहायला मिळाला. कर्णधार आहे, पण आता या मॅच मध्ये त्याला डावपेच आखायचे आहेत. गोलंदाजांनी ते इम्प्लिमेंट केले तर विकेट येतील, डॉट बॉल येतील, मॅच मध्ये ते असतील. अन्यथा सनी आणि सध्याचा सुहास या डावाला पुढे नेतोय. हो, बॅटचा फेस ओपन करत नाही. त्यांना माहिती सिंगल डबल सामना आपण जिंकू शकतो. ओ टेक ऑफ झालेला चेंडू. गुड डिलिव्हरी. यासाठी प्रेक्षकांची वर्दळ तुम्हाला पाहायला मिळत असते. असे चेंडू शॉर्ट ऑफ प्लेन विथ बाउन्स. खूप चांगली डिलिव्हरी. फलंदाज मात्र बीट करत असताना डॉट डिलिव्हरी. पहिल्या दिवसाची खेळपट्टी आहे. संध्याकाळ इव्हिनिंग सेशन मध्ये आपण आजची सुरुवात केली या स्पर्धेची. जसे जसे पुढे जाऊ ती हरकत करेल आणि त्याचबरोबर ड्यू फॅक्टर खास करून सायकल असताना सज्ज होत असताना नाही जमलं. ऑन साइडला केल्याचा प्रयत्न, थ्रू द लाईन खेळायचं होतं, मध्ये चेंडू खाली राहिलाय. तेवढ्याच चेंडू रीतीनं खाली राहून चेंडूची लाईन लेन देखील चांगली राहिली. फलंदाजाला बीट केले. कारण मगाशी जे 3 धावा दिल्यात त्याचं उत्तर दिलंय मागच्या 2 चेंडूवरती या गोलंदाजानं. निश्चितपणे मागचा जास्त उसळला होता, तिखट बाउन्सर होता. यावेळेला या बाउन्सर मध्ये तितकासा बाउन्स नव्हता, पण तरी देखील बॅटर बीट झालेला आहे. शेवटचा एक बॉल, 13 बॉल 15ची गरज आहे. गुड कम बॅक. फायनल डिलिव्हरी जागा भरलेली शॉटसाठी. मात्र कॅपमध्ये चेंडू जात असताना फायनली क्लिअर करत असताना मात्र नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या. थ्रो मात्र वाईडिश. विकेट कीपरची मात्र दमचाक होते हे चेंडू गॅदर करत असताना. आणि 2 धावा पूर्ण केल्यात. अशा रीतीनं 4 षटकांची सांगता होते. पिंट्या जोशी आम्हाला सांगतील धाव फलकावरती धाव आले तर 50 धावांची गरज असताना 37 ऑन स्कोर बोर्ड. आता जिंकण्यासाठी गरज असणार आहे 50 धावांची गरज आहे. आणि धाव आले तर 37. 12 चेंडू 13 धावा. कारण वाटते की मागचा सामना ज्या पद्धतीनं एकतर्फी राहिला तसा सामना पाहायला मिळेल का, मात्र विसरता कामा नाहीये. मागच्या सामन्यामध्ये जी कामगिरी झाली 5व्या षटकामध्ये फक्त 3 धावा आणि गडी बाद केली ती 2. जर तो इतिहास पुन्हा जागा झाला, इकॉनॉमी षटक राहिलं तर या सामन्यामध्ये देखील रंगत निर्माण होणार आणि प्रेक्षकांना एक चांगला सामना, थंडीमध्ये ऊब देणारा सामना पाहायला मिळणार. 12 चेंडू 13 धावा. लास्ट मॅच मध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून इम्पॅक्टफुल बॉलिंग आपल्याला केतन भोईर कडून पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये आपण पाहतोय ते षटक हाताळण्याची जबाबदारी घेतली आहे मलंगड एक्सप्रेस योगेश मात्रेने. इन्फॉर्म आहे, कामगिरी तशी त्याला करावी लागणार आहे, पण सोबत बऱ्याच वेळेला खेळणारा सुहास पवार आता त्याच्या अगेन्स्ट आहे आणि दोघांच्या वेगवेगळ्या टीम्स, दोघांच्या वेगवेगळ्या फ्रँचायझीज आहेत. पाहूयात. 12 बॉल 13ची गरज. क्लोज एन्काउंटर मध्ये विसरता कामा नये. सुहास पवार कॅप्टन द टीम अजूनही मैदानावरती. बघायचं हे षटक किती प्रभावी आणि किती सामन्याला कलाटे देणे ठरणार आहे. 12-13.
ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, मात्र फ्लिक ऑफ द रेस. सापट्यांना फक्त फ्लिक केलं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा होतील की नाहीये. पंचांकडे दाद मागितले. मिस्टर सहस्रबुद्धे त्याने सांगितलं नॉट आउट. हेच तर क्रिकेट आहे. सुहास पवारनं एवढ्या वर्ष क्रिकेटमध्ये काय कमावलंय हे कमावलंय त्यानं. त्याला माहिती आहे बुग्या एक चांगला वेगवान गोलंदाज आहे, एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे, इन टच मध्ये फॉर्म मध्ये आहे आणि त्याला आपण बॅटचा फेस ओपन न करता सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेशन केलं तर 5 ते 6 धाबा काढू शकतोय आणि स्ट्रॅटेजी ती पाहायला मिळते. येणारे चेंडू 5 आणि गरज आहे येणारे चेंडू 11 आणि गरज आहे 11 धाबांची. क्लोज एन्काउंटर. येस, नो डाऊट. आणि सध्या आपण जर बघितलं तर सुहासचा माइंडसेट असा दिसतोय की या मॅच मध्ये आपल्याला क्लोज जायचंय, पुढे जायचंय. सध्या अटॅक नको. स्ट्रायकर बॉलर आहे योगेश मात्रे. समोरच्या टीमचा 2 धाबा पहिल्या बॉलवरती आलेल्या आहेत. पाहूयात एखादा खराब बॉल आल्यानंतर आपल्याला समजेल एक्झॅक्ट सुहास काय करणार आहे. या 11 चेंडू 11 धाबा. लक्ष असणारे बुग्यावरती योगेश आणि लक्ष असणारे सुहास पवारवरती. व्हॉट अ फंटास्टिक मॅच. क्लोज एन्काउंटर. कळलंच नाहीये चेंडू एक्झॅक्टली त्याला प्लेस करायचा होता आणि हेच तर योगेशचं वैशिष्ट्य आहे. वेगवान गोलंदाज का दुबईमध्ये जाऊन त्यानं हॅट्रिक प्राप्त केली होती त्याचं उत्तर आजही दिलंय आणि तेवढ्याच फॉर्म मध्ये आज देखील पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 4 आणि गरज येणारे चेंडू 10. या षटकातील 4 चेंडू, येणारे चेंडू 10 आणि गरज आहे ती 10 धाबांची. कारण नेट टू नेट सामना एक एक धाब्याचा फार महत्व मैदानावरती पाहायला मिळतोय. 10 चेंडू 10 धाबा. क्लोज एन्काउंटर. मॅच क्लोज आहे. 10 बॉल 10 धावांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन आहे आणि सध्या सुहासला स्ट्राईक नाही हे देखील महत्वपूर्ण बाब आहे. एखाद्या फलंदाजाची जर तुम्हाला विकेट मिळत नसेल तर लिमिटेड ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक न देणं हे देखील एक महत्वपूर्ण बाब ठरू शकते. पाहूयात तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे, ऑफ स्ट्राईक आहे आणि सध्या सनीला आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 धावा 6 बॉलमध्ये आलेल्या आहेत. चान्स असेल हीच ती वेळ या योगेशला विकेट मिळवून चांदवी कन्स्ट्रक्शनला या मॅच मध्ये आणण्याची. पाहूया 10 बॉल 10 धावा. सामना कोणी जिंको कोणी हरो, मात्र रंगत निर्माण झाली हे मात्र विसरता कामा नाहीये. 10 चेंडू 10 धाबा. व्हॉट अ मॅच. ओ ग्रेट डिलिव्हरी. राईट डिलिव्हरी, राईट डायरेक्शन. व्हॉट अ फंटास्टिक डिलिव्हरी. आणि या मात्र डॉट डिलिव्हरी. वाटते कारण एक डॉट चेंडू या मैदानावरती बुग्याकडे लक्ष केंद्रित करतोय आणि आपला इम्पॅक्ट प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतो बुग्या. येणारे चेंडू 9 आणि 10 धाबांची गरज. तुमचा माइंडसेट भरपूर काही सांगून जातो. पवार थोडा शांत दिसला तर मागच्या ओव्हरपासून मतेच्या अगेन्स्ट 2 बाउन्सरला तिथे मारण्याचा प्रयत्न होता सनी पाटीलचा. तर आता बुग्याच्या याही चेंडूला तो अटॅक करत असतानाच पाहायला मिळालाय. 9 चेंडू 10 धाबा. अप्रतिम सामना प्रेक्षकांसाठी. ओ आतमध्ये येणारा चेंडू इन कट्टर ज्याला म्हटलं तर तेच दाखवत असताना व्हॅरिएशन बघा किती आहे त्याच्यामध्ये. कधी चेंडूला बाउन्स करतोय, कधी टेक ऑफ करतोय, कधी चेंडूला आतमध्ये आणतोय, कधी बाहेर आणतोय आणि यासाठी ओळखला तो योगेश. व्हॉट अ फंटास्टिक डिलिव्हरी वन्स अगेन. व्हेरिएशन पाहतोय आपण. अंडर प्रेशर बॉलिंग करतोय आणि सध्या तरी आपण पाहतोय त्याने थांबून ठेवलंय सनी पाटीलला. 2 डॉट बॉल आलेले आहेत. मॅच बनणार आहे. कुठेही जाऊ नका. जीटीसी प्रेझेंट TDPL सीझन 5 मॅच नंबर 2. 8 बॉल 10 धावांची गरज. आता रंगत निर्माण झाली सामन्यामध्ये. ह्या सामन्याची आपण वाट पाहत होतो मगांपासून आणि प्रेक्षकांना ऊब देतोय हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत. तर क्रिकेटचा दाखवत असताना मात्र विकेट किपर चूक करतोय. प्रेशर मध्ये चुका होत असतात आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धावा. या 2 धावा खूप महागात पडतील आणि पंचांचा वाईटचा इशारा म्हणजे 2+1 3 धावा. थोडासा सामना यावेळी मात्र टर्न होताना पाहायला मिळतो. कारण प्रसंगवधान झालाच म्हणतात आणि सध्या आपण पाहतोय 8 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. जिथे 8-10चं समीकरण होतं. लेक्समचा फार बाहेर यॉर्करचा इथे प्रयत्न होता. लाईन मिस केले. मागे विकेट किपर कडून चुकी झाली. त्यानंतर हा ओव्हर थ्रो तिथे तो घसरला त्याचा पाय आणि त्यामुळे मागे बॉल गेल्यानंतर बॅकअप येईल. त्यामध्ये 1 रन मिळाली. ओव्हरऑल 3 धावा मिळालेल्या आहेत. इक्वेशन 8 बॉल 7 धावांची गरज. अजूनही सामना संपला नाहीये. मी मगाशी देखील म्हटलं होतं की या 2 संघांमध्ये जशा पद्धतीने सामना झालाय तसाच सामना होतो एंडिंग पर्यंत. येणारे चेंडू 8 आणि 7 धावांची गरज. आता मात्र स्पंदने वाढवणार, हृदयाची स्पंदने वाढवणार सामना पाहायला मिळतोय. श्वास रोखला प्रेक्षकांना. 8 चेंडू 7 धावा. ओ व्हॉट अ हिट. मात्र जज करतोय त्याच्या अवाक्यामध्ये नाहीये चेंडू. सीमा पलीकडे चौकार आणि या चौकार सामन्याची जबल हवा कमी केली कारण मगाशी आलेल्या 3 धावा आणि हा चौकार 7 धावा होतात मैदानावरती. डिझाईन
सुहास पवारकडे जर लक्ष असलं तरी सनी मात्र आता इथे स्लो पॉयझन देतोय. तो देखील एक चांगला फलंदाज ठरतोय मैदानावरती. येणारे चेंडू 7 आणि 3 धावांची गरज. मॅच बनली होती. क्षेत्ररक्षणाची 7व्या गोलंदाजांना मिसफील्ड झाली, चौकार गेलाय आणि आता 7 बॉल मध्ये अर्थातच 3 पाहिजेत. सनीने सायलेंट किलरचं काम केलं. मी म्हणे सायलेंट राहिलाय मात्र किल केले त्याने मैदानावरती. गुड स्ट्रॅटेजी. 7 चेंडू 3 धाबा. फायनल ऑफ द ओव्हर आणि चेंडूला मात्र खूप चांगल्या रीतीनं स्वॅप करत असताना एकच धाव मिळणार आणि अशा षटकाची झाली सांगता. जिंकण्यासाठी येणारे चेंडू 6 आणि गरज आहे फक्त 2 धावांची. या स्पर्धेचा नियम क्रमांक 5 तुम्हाला सांगतोय. जर सामना टाय झाला तर संपूर्ण लीग मध्ये सुपर ओव्हरचा वापर करण्यात येईल. त्यामुळे येणारे चेंडू 6 आणि गरज आहे फक्त 2 धावांची. कारण वाटते जिथे वाईट चेंडू आला तिथे 2+1 धाबा 3 धाबा आल्यात. त्यात धाबा कुठेतरी डोकी ठरल्यात. या संघाला काय वाटतंय? आणि त्या पुढच्याच बॉलवरती चौकार देखील आलाय. म्हणजे ते एका बॉल मध्ये जवळपास 7 धावा गेल्या आणि आता उरल्यात त्या 6 बॉल मध्ये 2 धावा. बघूया कन्सिस्टन्सी आपल्याला त्याची जरूर सुरुवातीला पाहायला मिळाली त्या ओव्हर मध्ये, पण त्यानंतर जसा वाईट आणि त्यानंतर चौकार आला मॅच मध्ये झपकन आपण पाहत आहोत. जय श्रीराम या संघाला. या संघाचे ओनर आहेत बिपिनजी दुबे आणि त्याचबरोबर नवनीतजी तिवारी. ते देखील हॅप्पी असतील. या मॅचचा आनंद ते देखील घेत आहेत. तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आणि त्याचबरोबरीने सान्वी कन्स्ट्रक्शनचे ओनर जर आपण बघितलं तर नितेशजी जाधव उद्योगपती नेवाईपाडा. आपले सहर्ष स्वागत आहे. लास्ट ओव्हर. कारण मगाशी सुहास पवार आणि सनी पाटील मध्ये चर्चा झाली. कदाचित सुहासने सांगितलं असेल की मी शांत राहतोय, तू सायलेंट किलरचं काम कर. मात्र मी सनीचं देखील कौतुक करायला विसरणार नाहीये. ज्या पद्धतीने सामना त्याने हँडल केलाय, ज्या पद्धतीने जबाबदारी स्वीकारली, चौफेर फटकेबाजी केली, सातत्य टिकवलं आणि संघासाठी टिकून गेला, ही फार महत्वाची बाब आहे सनीसाठी देखील. त्यामुळे समीकरण बदललंय. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे फक्त 2 धावांची. क्लोज क्षेत्ररक्षण, अंब्रेला क्षेत्ररक्षण जे टेस्ट क्रिकेटमध्ये आपण पाहतोय ते आता क्षेत्ररक्षण म्हणत आलंय. गोलंदाज तयार. चेंडू मागे निघतो. चेंडूची वाट पाहिली आणि स्कोर इज लेवल आणि सामना आता मात्र लेवल होतोय. आता फक्त एका धाब्याची गरज आहे. कारण फार कमी असे सामने असतात की 5 चेंडूमध्ये 1 धाबा रोखणं सोपं नाहीये मैदानावरती. सोपं तर क्रिकेटमध्ये काहीच नाही. त्यासाठी फार तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतात, सराव करावा लागतो, स्वतःच्या गावासाठी खेळावं लागतं. त्यानंतर कोण तुम्हाला निवडतो तिथून प्रीमियर लीगचं क्रिकेट, खुल्या गटातील क्रिकेट बघ सुरू होतं. आणि सध्याच्या घडीला जर तुम्ही स्किल तुमचे इम्प्रूव्ह करताय तर मात्र टेनिस बॉल बरंच काही तुम्हाला देऊ शकतं. 5 बॉल 1 धावेची गरज. गिरीश एक चांगला गोलंदाज आहे. मात्र 4-5 धाबा हव्या होत्या या षटकामध्ये. सुहासने अटॅक केला शेवटच्या चेंडूवरती. उंची जास्त, लांबी कमी जज करतोय. Well judged. 1 more wicket goes down. Suhaspur is gone. 1 more run. 4 deliveries. These are. चेंडू आता मात्र 5 आणि अजून 1 धावेची गरज. 4 चेंडून 1 धावेची गरज. गिरीशने 3 विकेट प्राप्त केल्या आतापर्यंत. विसरता कामा नाहीये. गुड जॉब पिंट्या जोशी. कारण ज्या पद्धतीने सामना झाला 50 धावांची गरज होती. अजूनही सामना संपला नाहीये. मात्र 1 धावेची गरज आहे. कारण स्कूल लेवल झालाय आणि गिरीशचं मी कौतुक करायला विसरणार नाही. आतापर्यंत 3 गडी बाद केलेत त्यानं. गुड बॉलिंग. या षटकामध्ये 4 ते 5 धावा असत्या तर अजून मजा आली असती. कारण सामन्याला कलाटणी आली असती. काहीतरी वेगळं स्वरूप पाहायला मिळालं असतं. 1 धावेची गरज. आणि याच दरम्यान हा सामना जिंकलाय. विजयाची धाव आणि सामना जिंकून मोहर लावली. याली मात्र या सामन्यामध्ये ती जय श्रीराम संघ हा सामना जिंकतोय. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक सान्वी कन्स्ट्रक्शन. हार्ड लक बॉयज. येस. तर पुढचा सामना विनर टू विनर असणार आहे. वाशी इंडियन्स आणि लगेच सामना केला लागणार जय श्रीराम संघाला. दोन्ही संघाच्या